आपल्याला नेहमी वाटतं की यश बाहेर कुठेतरी आहे, पण खरं तर त्याची किल्ली आपल्या आतच दडलेली असते. हो, आज आपण हेच समजून घेणार आहोत की सगळं लक्ष फक्त स्वतःवर केंद्रित करणं हे इतकं महत्वाचं का आहे आणि ते नक्की साधायचं कसं. चला तर मग पाहूया. असं होतं ना आपल्याबरोबर अनेकदा, की आजूबाजूला इतका गोंधळ असतो, इतका आवाज असतो, की आपण स्वतःलाच हरवून बसतो. डोक्यात विचारांचं वादळ आणि मनात भावनांची गर्दी. आणि या सगळ्यात आपल्याला जायचं कुठे आहे, आपला रस्ता कोणता हेच कळत नाही. आणि हीच हीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे आपण आपल्याच विचारांच्या जाळ्यात अडकून जातो. आणि मग काय होतं, आपलं लक्ष इतकं भरकटतं की आपण आपल्या ध्येयांपासून दूर, खूप दूर जातो. याला कारणंही तशीच आहेत. सततची काळजी, काहीतरी चुकलं तर काय, ही अपयशाची भीती आणि एक विचित्र अस्वस्थता. या सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला असं वाटायला लागतं की आपण कुठेतरी हरवलोय, दिशाहीन झालोय. मनात सारखी एकच शंका येते की आपण योग्य मार्गावर आहोत ना. पण थांबा, या गोंधळातून बाहेर पडण्याचा एक खूप सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. असं समजा की ही एक मास्टर की आहे, एक गुरुकिल्ली, जी यशाचं कोणतंही कुलूप उघडू शकते. आणि ती गुरुकिल्ली आहे आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त स्वतःवर केंद्रित करणं. बघा, ज्या क्षणी आपण इतरांशी तुलना करणं थांबवतो आणि स्वतःच्या विकासावर, स्वतःच्या प्रगतीवर काम करायला लागतो ना, तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढायला लागतो आणि ध्येयसुद्धा जवळ दिसू लागतं. ओके, तर मग हे इतकं सोपं आहे, तर मग अडचण कुठे येते? म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याच्या मार्गात नेमकं काय आडवं येतं? चला, आता हेच अडथळे कोणते आहेत ते ओळखून घेऊया. तर हे आहेत काही प्रमुख अडथळे. एक म्हणजे उगाच चिंता करत बसणं. दुसरं, अपयशाची भीती वाटणं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सतत इतरांशी स्वतःची तुलना करणं. आणि चौथं म्हणजे असे विचार जे आपलं लक्ष विचलित करतात. खरं तर हे आपल्या प्रगतीच्या रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर्स आहेत, जे आपला वेग कमी करतात. आणि यातला सगळ्यात मोठा सापळा कोणता आहे माहितीये? तो म्हणजे इतरांशी तुलना करण्याचा. अरे, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे नाही. या एकाच विचारात आपली सगळी शक्ती, सगळी ऊर्जा वाया जाते. ह्याच्या अगदी उलट योग्य मार्ग कोणता? तर तो आहे स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा. विचार हा करायचा की कालच्यापेक्षा आज आपण 1% तरी पुढे गेलो आहोत का? हे जास्त महत्वाचे. बरं, आता आपल्याला अडथळे तर समजले. मग त्यांना पार कसे करायचे? त्यासाठी आपल्याला 2 शक्तिशाली शस्त्र लागतात. एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरं म्हणजे अनुशासन, म्हणजेच डिसिप्लिन. खरं सांगायचं तर यशाची संपूर्ण इमारत ह्याच 2 खांबांवर उभी असते. आणि हे ना एक जबरदस्त चक्र आहे. बघा कसं काम करतं. आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे काय होतं? आपला आत्मविश्वास वाढतो. आणि मग हाच वाढलेला आत्मविश्वास आपल्याला अडथळ्यांवर मात करायला मदत करतो. अडथळे दूर झाले की आपण पुन्हा ध्येयावर लक्ष केंद्रित करतो आणि हे चक्र सुरूच राहतं. कमाल आहे ना? हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या ध्येयासाठी दृढ निश्चय आणि अनुशासन असतं, तेव्हा यश निश्चितच मिळतं. आणि अनुशासन म्हणजे काहीतरी खूप मोठं करायचं असं नाही, तर रोज थोडं पण सातत्याने, न चुकता आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकत राहणं. आता हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? पण खरं तर हा प्रवास काही फुलांच्या पायघड्यांवरून चालण्यासारखा नसतो. यात अडचणी येणारच, अपयशी येणार. मग अशावेळी काय करायचं? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की अपयश हे आपल्या प्रवासाचा एक भाग आहे. तो काही आपला शेवट नाही. जगातल्या कोणत्याही यशस्वी व्यक्तीची गोष्ट काढून बघा. त्यांच्या कथेत तुम्हाला अपयशाचे धडे नक्कीच सापडतील. म्हणून आपण किती वेळा पडलो हे महत्वाचं नाहीये. तर पडल्यानंतर प्रत्येक वेळी आपण पुन्हा उठून उभं राहतो की नाही हे महत्वाचं आहे. खरी ताकद कशात आहे? तर ती आहे अपयशाची भीती मनातून काढून टाकण्यात आणि स्वतःवरचा विश्वास टिकवून ठेवून पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात. चला, तर मग आपण आत्तापर्यंत जे काही बोललो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. यशाचा मार्ग नक्की कसा तयार होतो याचं एक चित्र आता आपल्यासमोर नक्कीच स्पष्ट झालं असेल. तर यशाचा मार्ग सोपा आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिलं, आपलं पूर्ण लक्ष फक्त स्वतःच्या प्रगतीवर ठेवायचं. दुसरं, मार्गात येणारे अडथळे कोणते आहेत ते ओळखायचं आणि त्यांना बाजूला करायचं. तिसरं, आत्मविश्वास आणि अनुशासनाला आपलं सोबती बनवून पुढे चालत राहायचं.
आणि चौथं, कोणत्याही आव्हानाला न घाबरता सामोरं जायचं. आणि आता जाता जाता प्रत्येकाने स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या यशाच्या मार्गातला असा पहिला अडथळा कोणता आहे ज्याला आपण आजपासून दूर करायला सुरुवात करणार आहोत. थोडा विचार नक्की करा.